कारभार मीटर सक्ती बंद मीटर सक्ती बंद झाली पाहिजे बंद झाली पाहिजे MSCBच्या नावाने बंद झाली पाहिजे महावितरणचा मनमानी कारभार महावितरणचा मनमानी कारभार एकच राजा महावितरणचा मनमानी कारभार महावितरणचा मनमानी कारभार मीटर सक्ती बंद आज महावितरण कार्यालयाच्या समोर अर्धनग्न होऊन आम्ही स्मार्ट मीटर बंद करा म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। अर्धनग्न होण्यामागचं कारण असं आहे की त्या स्मार्ट मीटरमुळं अव्वाच्या सव्वा बिल सामान्य ग्राहकाला येत आहे। जो रोज करून खाणार ग्राहक आहे त्यानं परिवारातलं पोट भरायचं का ह्या महावितरणची भरती करायची हा प्रश्न पडलाय। आज अक्षरशः त्या सामान्य नागरिकाला अंगावरचे कपडे विकून ह्यांची बिलं भरायची अवस्था आमच्यावर आली। मग आज अर्धनग्न होऊन यांच्यासमोर आम्ही उभा आहे। आता तर ह्यांचे डोळे उघडावे आणि ज्या स्मार्ट मीटर सक्ती करतायत त्या ठिकाणी ग्राहकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्राहकाला स्वतःची ऑथॉरिटी स्वतःची एक ताकद दिलेली आहे की स्वतःच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारचं तुमचं तिथं ग्राहक मंचानं जी तुम्हाला ताकद दिली ती हिरावून घेतली जाणार नाही। मग हे स्मार्ट मीटर गपचीप चोरून का बदलून चाललायत ह्याचा अर्थ महावितरण दिवसा ढवळ्या या सामान्य नागरिकांच्या घरावर दरोडा टाकण्याचं काम करून त्या ठेकेदारांचं घर भरण्याचं काम हे महावितरण स्वतः यांचा ठेका घेतलेला आहे। कारण त्या स्मार्ट मीटरमुळं ग्राहकांचा जो खिशावर आज भार पडलेला आहे त्यामुळं सामान्य ग्राहकाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की त्यानं घरात संध्याकाळी खायचं काय महिन्याचं त्याचं एक टार्गेट असतं। तो टार्गेट पुढची भूमिका काय आमची एकच भूमिका आहे महावितरणनं आम्हाला जे काही असेल ते लेखी द्यावं। कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की सामान्य ग्राहकांना विश्वासात घेतल्याशिवाय ते स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत। असं असताना सुद्धा हे गपचीप येऊन यांचे कर्मचारी मीटर बदलून जातात ते जात आहेत। वरनं दादागिरीची भाषा हे कर्मचारी या ठिकाणी करतायत। त्यामुळं हिथं आज यांनी आम्हाला लेखी द्यावं की इथून पुढे आमचा कर्मचारी गपचीप येऊन मीटर बदलणार नाही। त्या ग्राहकाला विचारेल की बाबा तुझं स्मार्ट मीटर आम्ही बदलायला आलोय बदलू का नको तेव्हाच त्यानं ते स्मार्ट मीटर बदलावं। आणि स्मार्ट मीटर मी आता ह्याला म्हणणार नाही हे स्मार्ट मीटर नसून हे पूर्णपणे काय म्हणतात ना काय मॅनेज झालेलं मीटर आहे। कारण आपल्याला माहिती आहे गेल्या 7-8 वर्षापूर्वीच आपल्या शेतात नवीन डिव्हाइस एक आलेलं आहे घर बसल्या मोटर बंद चालू करा सिम कार्ड टाका त्याच अन्यथा काय करणार अन्यथा आता सुरुवातीला आम्ही मागण्या केल्यात। आज या ठिकाणी आम्ही अर्धनग्न होऊन या अधिकाऱ्यांपुढे उभा आहे का तर आमच्या भावना आम्ही या ठिकाणी पुढे करतोय। ह्यांनी जर आता थांबवलं नाही आज आम्ही अर्धनग्न झालोय उद्या ह्यांना अर्धनग्न केल्याशिवाय आम्ही ग्राहक ग बसणार नाहीत। स्मार्ट मीटरमध्ये एक सिम कार्ड बसून आलं हे आत्ता MSCBच्या अधिकाऱ्यांनीच कबूल केलं बरोबर। म्हणजे जी शेतात मोटर बंद करण्याची सिस्टीम आहे तीच सिस्टीम या स्मार्ट मीटरमध्ये राबवण्यात आलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्मार्ट मीटरला जे बिल आहे ते बिल कुणाला तरी लागणार आहे। मग ते एकतर MSCBला लागेल किंवा ग्राहकाला लागेल। MSCB तर तो काय भार उचलणार नाही हे ग्राहकावर लागणार आहे। आणि इतर आकार ह्या सगळ्यांनी आपापल्या बिलामध्ये चेक करावं इतर आकारमध्ये काही काही चार्ज लावले तर इतर आकारमध्ये हे बिल घालले जातं त्यामुळं त्याचा आकार हा ग्राहकावरच लागणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आता जर स्मार्ट मीटरचे ह्यांनी फायदे सांगतायत की 85 पैसे सकाळच्या पीक हावरमध्ये तुम्हाला पर युनिट कमी होणार। मला सांगा जास्तीत जास्त वापर तुम्ही पीक हावरमध्ये करा जेणेकरून तुमचा लाईट बिल कमी होईल
आता एक गोष्ट सांगा, ह्याला एक त्यांनी 100चा क्रायटेरिया दिलेला आहे. 0 ते 100 युनिट या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला 5 रुपये लागत असतील तर 100 युनिटच्या पुढे गेले की डायरेक्ट ते 10 रुपयांना लागतंय. तर 10 रुपयांना लागतंय म्हणजे तुम्ही 100 युनिटच्या पुढे जावा आणि हे जे 85 पैसे घातलेत ना हे डबलीनं त्रिबलीनं परत करा ह्यांना. ही ह्यांची टेक्निक आहे आणि हे सांगतात की आम्ही 85 पैसे पर युनिट तुम्हाला कमी करतोय. हे कुठल्या बाबतीत खरं होईल तुम्ही सांगा. तिसरी महत्त्वाची गोष्ट मी टेक्निकली काय सांगतोय माहिती आहे का, कारण हे ग्राहकांना माहीत नाही आहे म्हणून मी तुम्हाला हे निदर्शन आणून देतोय. टेक्निकल गोष्ट, आर्थिंगमुळं हे लाईट बिल जास्त येतं, घरातली वायरिंग लिकेज आहे म्हणून येतं. मग हे असं जर असेल तर इतक्या दिवस जुन्या मीटरमध्ये हे का होत नव्हतं? कुठल्याही वायरमन माझ्यासमोर डिबेटला बसावं, कुठल्याही MECBच्या अधिकाऱ्यानं डिबेटला बसावं की हे होतं कशावरून. हे जर झालं ना सिद्ध तर आम्ही म्हणाल ते ऐकायला तयार आहे. चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, आज ही फक्त माझ्या बाबतीत नाही किंवा सर्वसामान्य बाबतीत नाही, MSCBच्या वायरमन आणि ह्यांच्या बाबतीत सुद्धा घडणार आहे. स्मार्ट मीटरमुळं रीडिंग ऑटोमॅटिक त्यांच्याकडे जाणार आहे. म्हणजे पहिली गदा आली आहे, जे स्मार्ट मीटर रीडिंग घ्यायला माणसं होती ते सगळे बेकार झालेले आहेत, त्यांना आज जॉबलेस झालेले आहेत. दुसरी माणसं जी आता होणार आहेत ती होणार आहेत, मी आता होणार आहे शब्द वापरतोय की MSCBचे वायरमन त्यांना आता लाईट गेल्यानंतर तोडायला जावं लागत होतं, परत जोडायला जावं लागत होतं. उद्या वायरमनची पण संख्या कमी करणार आहे, कारण वायरमनची गरजच पडणार नाही. त्यांना लाईट बिल त्याला जागेवर बसून बंद करता येणार आहे, जागेवर बसून ओपन करणार आहे, वायरमन लागणार नाहीत. आज 180 वायरमन पंढरपूर शाखेसाठी कमी आहेत, म्हणजे स्टाफ कमी आहे. आज हे जी पदं भरती केली नाहीत आणि उद्या आहे ह्या वायरमनमध्ये सुद्धा वायरमन कमी होणार आहेत. तर ह्या गोष्टीला MSCBकडे उत्तर आहे का? हे भविष्यात आम्ही वायरमन कमी करणार नाही. मी हे वायरमनच्या बाबतीत MSCBच्या बाजूनं बोलतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यावरचा तोडगा काढायचा असेल ना तर माझं एकच विनंती आहे, ज्यांना ज्यांना स्मार्ट मीटर बसवलेत ना त्यांच्या शेजारी त्यांचं जुनं मीटर लावून द्या. जर हा सूर्य हा जयद्रथ करू द्या, इकडे जर स्मार्ट मीटरला 100 युनिट पडले असतील तर जुन्या मीटरला सुद्धा 100 युनिट पडणार आहेत. मग त्याच्यामध्ये बदलायचं कारणच नाहीये. जुन्या मीटरला जर 100 युनिट पडले असतील आणि हे मीटरचा खर्च आहे ना हा प्रत्येक ग्राहक जसा त्याचा उतरायला तयार आहे. आम्ही सुद्धा जरी असलं तरी आम्ही उचलायला तयार आहे. तुम्ही त्याच्या शेजारी आमच्या जुनं मीटर लावून ठेवावं. स्मार्ट मीटर बदलायला आमचा विरोध नाही, फक्त जुनं मीटर लावून ठेवा. दोन्हीकडच्या मीटरच्या रिडिंग जर 1 वर्षभर टॅली झाल्या ना मग तुम्ही वर्षभरानंतर काय करायचं ते करा. वर्षभर आमचं युनिट तसंच राहू द्या. तुम्ही 1 दिवसासाठी म्हणताय ना, 1 दिवसात काहीच समजू शकत नसतं. 1 दिवसात काय होते सांगा, 1 दिवसात 2 दिवसात काय कळणार आहे सांगा. लावून ठेवा ना. जुनं मीटर असं काढून तुम्ही फेकूनच देणार आहे, त्याच्यापेक्षा ते जुनं मीटर साईडला लावून ठेवा, राहू द्या आमचं. आम्हाला त्याचे पैसे तुमच्यावर खर्च झालेत ना ते पैसे आम्ही उचलायला तयार आहे. हां, ह्या टेक्निकल मुद्द्यांवर आणि ह्यांनी कुणी पण MSCBच्या अधिकाऱ्यानं आम्ही 5 जणांचं पॅनल तयार करतो, त्याच्यासमोर डिबेटला येऊन बसावं. डिबेटला येऊन बसा, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्या आणि मग स्मार्ट मीटर सक्ती करा. तोपर्यंत इथून पुढे स्मार्ट मीटर सक्ती करू नका. परस्पर जर स्मार्ट मीटर विधारलं तर तिथं जागेवर आम्ही त्यांना मग दंड दिल्याशिवाय राहणार नाही.